आमचे सन्माननीय आदरणीय युवराजजी पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। मी विनंती करेल आमचे युवा उद्योजक सन्माननीय उत्तमजी चोरट साहेब आपल्या शुभ हस्ते यावेळी मात्र ही मॅन ऑफ द मॅच दिली जाते। वेल प्लेड, चांगला खेळ राहिला आहे, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे आणि पहिल्या इनिंगला संतोष सर बोलले होते मॅच विनिंग गोलंदाजी असू शकते। काय बोलतात या मैदानामध्ये आणि या स्पर्धेमध्ये कसा अनुभव राहिला आतापर्यंत? भरपूर मॅचेस झाल्या की त्यात मी स्ट्रगल करतोय, बॅटला बॉल लागत नाही, बॉलिंगला पण आता जवळजवळ मागच्या 2 मॅच मी खेळलो याला एक गाव 11साठी, त्यात पण मला म्हणजे असं काही यश आलं नाही। पण आता इथं WPLला मी जवळजवळ 2 ते 3 महिने झाले मी इथं मागे प्रॅक्टिस करतो, पण आज मला असं वाटलं की माझं सार्थक झालं की मी इथं बॉलिंग करून मला मॅन ऑफ द मॅच भेटलेली आणि ते पण WPLमध्ये। आपली वेळ येते आणि आपला टाइम आहे का, हे खरं आहे का? हो नक्कीच, आणि आपली वेळ आणण्यासाठी मेहनत करावी लागते बरोबर। पण ज्यावेळेस मला बॅटिंगला पण चान्स भेटेल ना त्यावेळेस पण मी माझी जेवढी मी प्रॅक्टिस केली ना इथं मी नक्कीच माझा परफॉर्मन्स दाखवणार आहे। हे खरे मनातले बोल आहेत तुझ्या। थँक्यू सो मच यार, वेल प्लेड, तुझ्या मेहनतीचं फळ तुला भेटलंय आणि सन्मान करूयात। आमचे राम शिंदे साहेब आपण देखील या व्यासपीठावरती आदरणीय वेलकम साहेब, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे। राम शिंदे साहेब, आनंद शिंदे साहेब, सुरेशजी वाडकर साहेब, आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम। मी विनंती करेल आमचे नितीनजी गोळे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय। नितीनजी गोळे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय। आमचे देवा वेलनेसचे सन्माननीय एकनाथजी कोपडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। आमचे सन्माननीय आदरणीय देवा वेलनेसचे एकनाथजी कोपडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। ये साहेब, आमचे आदरणीय एकनाथजी कोपडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। शैलेजी जाधव साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सन्मान घेतोय। आमचे सन्माननीय आदरणीय दह्याचे देवरामजी धनावडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। आदरणीय सन्माननीय देवरामजी धनावडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। शैलेजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते आणि नितीनजी गोळे साहेब तुम्हाला विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सन्मान घेतोय। आमचे जुन्नरचे सन्माननीय आदरणीय साईनाथ चव्हाण साहेब यांचा देखील सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जातोय। विनंती करेल मान्यवर आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे आणि राहिलेले सन्मान आपण थोड्याच वेळामध्ये करणार आहोत। मात्र मॅचला झाली सुरुवात, तर थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊयात शैलेजी जाधव सर यांच्याकडे। धन्यवाद। सुरुवात करत असताना गणरायाला वंदन करूया। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानात्व हरोनी बुद्धिमत्वा दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरोनी देशांतरी पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोशिषी। गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी समालोचक शैलेश जाधव तमाम क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतो। वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 जिथे पंकजदा वाडकर यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा रंगवली गेली आणि या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाची मॅच, एका बाजूला मॉन्स्टार 11 हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला केदारेश्वर 11 हा संघ आहे। आघाडीला आलेले 2 फलंदाज मनीष मांढरे आणि दत्ता खोंडाळकर। गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जगन्नाथ मांढरे, यावेळी मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळालाय। चेंडू चाललाय 1 बाउन्स, सीमारेषेपार मिळतील धावाच्या, येतोय चौकार। पहा मैदानाच्या आतमध्ये मनीष मांढरे आणि दत्ता खोंडाळकर ही जोडी अफलातून पाहायला मिळाली आहे। सकाळच्या सत्रामध्ये आग लावण्याचं काम त्यांनी कार्पेटला केलंय। जिथे आपण पाहतोय ना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे ती 9 या आकड्यावरती। स्ट्राइक एंड वरती आपण मनीष मांढरे आयकॉन खेळाडू आहे
आयकॉन वर्सेस आयकॉन. पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कव्हर पॉइंटला हलक्या हाताने ड्राईव्ह केला. मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट हँडेड फटके देखील या पठ्ठ्याला खेळायला येतात आणि अटॅक देखील करता येतोय. म्हणूनच तो या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. जिथे आपण पाहिलं ना तर केदारेश्वर 11 या संघाचे संघ मालक, चर्चा त्यांची होईल. हो यावेळी पहा काय कॅच घेतली. सेन्सेशन कॅच, कॅच ऑफ द डे. फॅब्युलस, फॅंटास्टिक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. मैदानाच्या आतमध्ये डिझर्विंग कॅच. व्हॉट अ परफॉर्मन्स. पहा मैदानाच्या आतमध्ये हा क्षण सातत्याने कॅचअप केला जाईल. नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये स्टेटस ठेवला जाईल. वा, व्हॉट अ परफॉर्मन्स. जिथे आयकॉनिक खेळाडू आणि त्याचा मात्र काच खारी केला. फलंदाज बाद झालाय आणि या काचला मात्र पारितोषिक देखील आलंय. मयूरजी मांढरे संघ मालक यांकडून कॅश प्राइज 201 रुपयाचं. वा, काय खेळ राहिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये काच ज्या खेळाडूने घेतलं ना त्याचं नाव आहे विशाल मांढरे. वा, विशाल यांनी मात्र सकाळच्या सत्रामध्ये काय डेडिकेशन दिलंय. सुपर डेडिकेशन. संघ तुमचा कधी यशस्वी होतो ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीचा खेळ रंगवता. मैदानाच्या आतमध्ये तेच पाहायला मिळालंय. पहिल्या षटकातील जगन्नाथ मांढरे यांनी टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती मिळवलेला विकेट. आता मात्र इन 8 नंबर 3 वरती येतील सूरज वाडकर. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती जगन्नाथ. हो यावेळी ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पहा अतिशय चपळाईने त्याने बॉल कॅरी केला, फॉरवर्ड देखील केलाय आणि तदनंतर मात्र धाव संख्या 1 ने वाढली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 10 धावा धाव फलकावरती. मी कौतुक करेन मॉन्स्टर 11 या संघाचा 12वा खेळाडू. खऱ्या अर्थाने तो खेळाडू आहे ना तो इम्पॅक्ट टाकत असतो या संघामध्ये. त्याचा इम्पॅक्ट काय असतो चर्चा होईल. 12वा खेळाडू आपण पाहिला तर सूरज भातोशे हे नाव आहे. पहा संघ 11 खेळत असतात मात्र त्या संघातील खेळाडूंची माहिती हा 12वा खेळाडू देत असतो. म्हणजे एक लपलेला खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला केदारेश्वर संघाचा देखील 12वा खेळाडू लकी पवार यांच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्या. त्याच्याकडे देखील एक्साइटमेंट पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज इन 8 नंबर 2 वरती नाव आहे तेजस फनसे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला आहेत. पहा एक लहानसा खेळाडू. आताच्या घडीला रायझिंग स्टार आपण म्हणू शकतो. येणारं भविष्य याचं देखील पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये काठेकी टक्कर आहे. मॉन्स्टार 11 विपक्ष केदारेश्वर 11 या दोन संघांमध्ये घनघोर युद्ध स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. सूरज वाडकर स्ट्राइक एंड वरती. चला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या. ही स्पर्धा चर्चा होईल. हो यावेळी आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन डिस्पॅच केलाय. डीपिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक मागणी भीषण षटकार साधावा. ही स्पर्धा आपण पाहतोय. माननीय जननायक आमदार मकरंद आबा पाटील पुरस्कृत पंकजदादा वाडकर कट्टर मित्र समूह दोस्ती यारी आपण पाहतोय. दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य वाई क्रिकेट असोसिएशन आयोजित वाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 6 या 6व्या पर्वामध्ये काय खेळ लावलेला आहे. जिथे आपण पाहतोय ना मॉन्स्टार 11 हा संघ मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळाला. हो यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, फार मोठा रेस करावा लागलाय. तदनंतर मात्र 2 धावा अतिशय सहजपणे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र स्कोर कार्ड अप झालाय, जाऊन पोहोचलाय 18 या धाव संख्येवरती. म्हणजे आपण पाहिलं ना तो पहिल्या षटकामध्ये 10 धावा लगावल्या गेल्या होत्या, जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळालं होतं. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये 2 बॉल संपलेत. पुढचा बॉल
हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑफ वरती असलेला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये येईल. त्याने मात्र घेतलेला हा झेल अतिशय उल्लेखनीय राहिलाय आणि इथे मात्र केदारेश्वर या संघाने आणखी एक झटका दिलाय आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असताना पाहायला मिळालंय क्षेत्ररक्षकाने मिळवलेली ही झेल आणि या झेलसाठी पुन्हा एकदा मयुरेश मांढरे यांकडून कॅश प्राइज असेल ते 200 रुपये. आमचे स्कोरर मात्र तंतोतंत माहिती देतील. अमोल वाडकर हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय म्हणजे नामलेख उल्लेख इथे केला जातोय आणि तिथे अपडेट देखील होत आहे. आपण लगेचच त्यांना कॅश प्राइज देखील देणार आहोत याची देखील नोंद घेतली गेली आहे. मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे जिथे इनाट नंबर 4 वरती नवीन बॅटर येतील. इनाट नंबर 4 वरती अजय आलेत. पहा ज्याच्या नावातच जय आहे ना तो अजय आलाय. पहिलाच बॉल ब्लॉक होल्ड मध्ये पहा काय परफॉर्मन्स राहिला या गोलंदाजाचा. फॅब्युलस डिलिव्हरीज मैदानाच्या आतमध्ये तो कॅरी करतोय. पहा गोलंदाजीच्या लेंथ वरती त्याने सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं ना तर त्याच्याकडे व्हेरिएशन राहिलेलं आहे. सातत्याने प्रत्येक टप्पा आहे ना तो त्याचा अचूक राहिलाय. ब्लाइंड कॉइंग वरती तो तिथे टप्पा ठेवतोय. हो यावेळी पहा ऑन साइडला थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू चाललाय सरळ फाईन लेग मध्ये. मिळतील धावा 4 येतोय आणखी एक. वाई प्रीमियर लीग खणखणीत दणदणीत चौकार 4 धावा. पुढील होणारी मॅच नोंद घ्या. अनिल स्मृती 11 आणि त्याचबरोबर कमळगड फायटर या 2 संघांमध्ये होईल पुढील मॅच. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्या. पहा यावेळी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल पाहायला मिळाला. गाईडलाईन पकडून हाताळण्याचा प्रयत्न राहिलाय म्हणजे यावेळी मात्र गोलंदाजाने चुकी केली आहे. आपण पाहिलं तर तेजस फनसे तेज आहे त्याच्याकडे. त्याच्या गोलंदाजीमध्ये ती एक लहरी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पा हे त्याचं अस्त्र राहिलंय. पुन्हा निघालाय ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा इथे कमबॅक केलं गेलंय. फॅब्युलस डिलिव्हरी सातत्याने तेजसने प्रभावित केलं. मित्रांनो तेजसची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा तेजससाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर गोलंदाजी त्याने हाताळली आहे. पहा ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये विशेष करून संपूर्ण समालोचकांची टीम आपल्याला पाहायला मिळाली जिथे किरणजी मस्कर असतील संतोषजी देसाई असतील. उद्याच्या दिवसामध्ये आम्हाला पुन्हा एकदा निलेशजी मर्डेकर यांचा आवाज ऐकायला मिळेल. मात्र पंच उमेशजी पाटकर विनायकजी जोशी युवराजजी भालेराव आणि आज मात्र जिग्नेशजी पडेल बोरवलीपासून इथपर्यंत पोहोचलेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आमचे फॉर्च्यून इव्हेंट जिथे कृष्णाजी म्हात्रे आणि कृष्णाजी म्हात्रे यांनी मात्र कालच्या दिवसामध्ये फार सुंदर या स्पर्धेमध्ये तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट जर पाहत असाल तर तळोजामध्ये तुम्हाला फार्म हाऊस आहे त्यांचं तिथे 10% डिस्काउंट देखील आहे. फक्त हे कॉल करायचं आहे तुम्हाला. मैदानाच्या आतमध्ये दीपक कळंबे हे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत आणि बॅटिंग साठी स्ट्राइक एंड वरती दत्ता कोंडाळकर. फार मोठं नाव आहे दत्ताचं. हो यावेळी पहा फसवण्यामध्ये यशस्वी राहिलाय हा पठ्या. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आल्यानंतर ना त्याने मात्र पुन्हा एकदा आपल्या भात्यामधून अशा पद्धतीचे अस्त्र बाहेर काढलेत ना जिथे लेग ब्रेक हा त्याचा हतकंडा राहिलेला आहे. आणि आपण पाहिलं ना तर या हतकंड्यावरती बाकपुडवरती जात आहेत फलंदाज तिथेच फसले जात आहेत. ते मिडल ऑफ द लाईन गोलंदाजी करतायत गोलंदाज. त्यांनी ओळखलाय त्यांचा स्टान्स. हो यावेळी पहा थोडेसे स्टिक वरती झाले ऑफ स्टिक वरती आणि तदनंतर उतुंग मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. खाऊ कॉर्नरला थोडेसे वाईडिश येतील आणि त्यांनी मात्र कॅच कॅरी केला. आणखी एक फलंदाज बॅक टू द पवेलियन दत्ता खोंडाळकर.
हॅलो यानंतरची मॅच टीम्सला आम्ही अनाऊन्स देतोय आणि हा पहिला कॉल देतोय. अनिल स्मृती संघ विपक्ष कमळगड फायटर्स दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. लक्षात घ्या यानंतर तुमची मॅच आहे. जर प्लेयर नसतील तर अवेलेबल करून घ्या. मात्र इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस कंपल्सरी उडवलाच जाईल. थँक्यू सो मच. पहा ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर अक्षय कदम सातारा जिल्ह्यातील एक नामवंत गुणलेखक, गुण आहेत त्याच्याकडे, सुंदर गुण आहेत आणि ते सुंदर गुण त्याने सकाळच्या सत्रामध्ये दाखवले देखील. पहा यावेळी काय घडलंय लेग गलीमध्ये, वेट आणि वॉच, काय घडलं, काटा बदलला, दिशा बदलली, दशा देखील बदलून टाकली आहे. चेंडू सरळ सीमा रेषे पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. पहा आम्ही गुणलेखक अक्षय कदम यांची चर्चा करत होतो, जिथे त्यांनी आम्हाला सांगितलंय की कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या बनवणारा फलंदाज कोण होता, तर नाव आहे आकाश फरांदे. हे नाव त्यांनी आम्हाला सांगितलं. 2 मॅचमध्ये हा कारनामा त्याने केला. तदनंतर मात्र या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट कोणी मिळवले कालच्या दिवसामध्ये, तर नाव होतं प्रमोद गायकवाड. 4 विकेट त्यांच्या नावावरती. मोस्ट 6 कोणत्या फलंदाजाने लावले, मोस्ट 4 कोणत्या फलंदाजाने लावलं, तर त्याचं नाव आहे आकाश फरांदे. आणि कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक जबरदस्त अशी जोडी, हे देखील माहिती पोहोचवली आहे. पहा यावेळी मात्र बागपूडवरती गेले, पंच केलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर 1 धाव अंकित होईल इथे आणि तदनंतर मात्र थ्रो पाहायला मिळाला. विकेट किपरच्या एंडला थ्रो करत असताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, जिथे प्रत्येक काच घेतणाऱ्या खेळाडूसाठी पारितोषिक दिलं गेलंय. आपण जर पाहिलं तर मयुरेश मांढरे यांच्याकडून हे पारितोषिक आहे, याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये आलेले दीपक कळंबे यांच्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न, स्ट्राइक एंडवरती अजय. पहा यावेळी मात्र चेंज ऑफ पेस होता, मात्र पंचांनी सांगितलं आउटसाइड द ऑफ स्टंप, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि गाईडलाईन आणि वाईड स्टंपवरती हाताळलेला हा बॉल पाहायला मिळाला, जिथे व्हाईट बॉलने 1 धाव अंकित केली गेली आहे. धावसंख्येकडे नजर वळवली ना तर धावसंख्या 29, लॉस ऑफ 3 विकेट्स, 29 धावा. पहा यावेळी बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट, यष्टीरक्षकाची कमालीची कॅच पाहायला मिळाली आहे आणि फलंदाज अजय बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा मैदानाच्या आतमध्ये मॉन्स्टर 11 या संघाला. चला जाऊया नवीन फलंदाज आणि नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील. गोलंदाजी साडी मात्र शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज पवेलियन इंडला पाठवलेत. म्हणजे कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. जिथे आपण पाहिलं ना तर केदारेश्वर 11 हा संघ आपण पाहिलं तर किसन कोंडाळकर आणि मयुरेश मांढरे हे नाव आहे. आयकॉन खेळाडू जगन्नाथ मांढरे सोमेश्वरवाडीचे. मात्र यावेळी पहा बॅटचा टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला गेला. तदनंतर मात्र थ्रो करेपर्यंत एक चिकी रन मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने सिंगल डबल्स इथे इम्प्रोव्हायझेशन केलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल फार महत्त्व राहिलेलं आहे आणि आता मात्र स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. 30 धावा तर लगावल्या गेल्या आहेत. हे 30चं टार्गेट आहे ना, हे 60 पर्यंत कसं पोहोचेल. 5 चेंडू 5 षटकार ठोकेल का हा पठ्ठ्या. नाव आहे नितीन सनस. ताकद आहे, ॲबिलिटी आहे, क्षमता देखील आहे. हो यावेळी पहा शफल झाले होते ऑफस्टिक वरती. एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे पंचांनी सांगितलंय का हा बॅट एज आहे. यस, बॅट एज लागलाय आणि तदनंतर मात्र 1 धाव अंकित केली गेली आहे. या एका धावेने स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती. लॉस ऑफ 4 विकेट्स.
टीम्स अनिल स्मृती संघ आणि कमळगड फायटर कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. हो यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, डिस्पॅच केलाय. त्याने सांगितलंय घमंड ना करना, जिंदगी में तकदीर बदलती रहती है, आईना वही रहता है, बस तस्वीर बदलती है. तस्वीर बदलली आहे. एक क्रॅकिंग षटकार ठोकलाय. 6 धावा पठ्ठ्याने ठोकल्यात महत्वाच्या क्षणी. 6 धावेने मात्र धावसंख्या वाढली आहे. 37 स्कोर कार्ड वरती लगावली गेली आहे. 37 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळाला, जिथे अभि वाशिवले हे नाव समोर आलेलं आहे. अभि यांच्याकडे ताकद आहे आणि अभि सांगतोय अभि नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा एक मोठा प्रहार, प्री माइंडेड शॉट. मैदानाच्या आतमध्ये डोक्यामध्ये कॅल्क्युलेट केलं होतं की मला ऑफस्टिक वरती जायचं आहे आणि तिथूनच मला षटकार खेचायचा आहे. मात्र गोलंदाज चप्पळ राहिलाय. यावेळी त्याने स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलं. स्वतःच्या बॉलवरती त्याने चेंज ऑफ पेस केला, व्हेरिएशन कॅरी केलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत राहुल मांढरे. हो यावेळी पहा ऑन साईडला थोडंसं वाईडिश आहेत आणि फील्ड केलाय. थ्रो करेपर्यंत मात्र कंप्लीट केल्या गेल्या 2 धावा. चला मी निवेदन करेन कमळगड फायटर्स संघनायक, आपण टॉस का बॉस इथे पोहोचायचं आहेत. मान्यवर उपस्थित आहेत. लगेचच आपण टॉस करणार आहोत कारण की ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा निघाले आहेत राहुल मांढरे. हो यावेळी लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिले गेले. जास्त उंची, लांबी कमी, क्षेत्ररक्षक होते खाली, चूक झाली आहे. कंप्लीट केल्या गेल्या त्या 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंचांकडे नजरा वळवल्या गेल्यात. कोणता असेल फलंदाज बाद. मात्र इथे अभि वाशिवले बाद होतील आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या पाठीमागे 41 धावा. उर्वरित 24 चेंडूमध्ये तुम्हाला 42 बनवायच्या. जाऊया आपण सरळच टॉस का बॉस इथे किरण सरांसमवेत जॉईंट होऊया. ओव्हर टू किरण सर. थँक्यू. मी विनंती करेल सन्माननीय उत्तमजी चोरट साहेब, आमचे युवा उद्योजक, सन्माननीय युवराजी पाटील साहेब, आमचे देवा वेलनेसचे, आणि एकनाथजी खोपडे साहेब. मी विनंती करेल आपण सर्वांनी आनंद वाडकर साहेब, राम वाडकर साहेब आणि सुरेश वाडकर साहेब, विनंती करेल आपण सर्वांनी या व्यासपीठावरती. येस, वेलकम साहेब, वेलकम. साहेब राईट हँडला आपण पाहिलं तर कमळगड संघ आहे. येस, मी विनंती करेल जॉईन व्हायचं आहे सर्व मान्यवरांनी. तर दुसऱ्या साईडला अनिल स्मृती संघ आहे. कॉल कोणाचा असेल? अनिल स्मृती संघाला आपण देतोय कॉल. सो तुम्हाला बघायचं वाई प्रीमियर लीग किंवा जननायक आमदार. येस, पिन दी कॉइन. वाई प्रीमियर लीग हा कॉल होता आणि येस इट्स वाई प्रीमियर लीग. सो टॉस जिंकलेला आहात तुम्ही. तोच प्रश्न, किती मॅच खेळला आहात आणि काय रिझल्ट राहिला आहे? आम्ही कालच्या सत्रात 2 मॅच जिंकलेलो आहे. दोन्हीपैकी 2 मॅच जिंकलेलो आहे. आज तिसरी मॅच आहे आमची. आम्ही चांगला प्रयत्न करू. 2 मॅच जिंकला, सिंहाचा वाटा असतो प्रत्येक विजयामध्ये. सिंहाचा वाटा तुम्ही कोणाला द्याल? दोन्ही मॅच जिंकला, त्यामध्ये चांगला खेळ कोणाचा राहिला? तसं बघायला गेलं तर सगळ्याच प्लेयरनी चांगला एफर्ट दिलेला आहे आणि सगळ्यांनी 100% एफर्ट देऊन आम्हाला मॅच जिंकण्याचा प्रयत्न करून दिला आणि त्यामुळे जिंकलेलो आम्ही. वाई म्हणजे गावावरून जे खेळाडू सिटी विभागामधून खेळण्यासाठी येतात, ते खेळाडू आल्यानं टीम आणखीन मजबूत होते आणि वाई प्रीमियर लीग आणखीन दमदार होते. या विषयाला तुम्ही कसं सांगाल? नक्कीच पूर्व भागातले 2-2 प्लेयर घेतलेले आहेत, त्यामुळे आमची टीम स्ट्रॉंग झालेली आहे. 2 प्लेयर आमचे चांगले भेटलेले आहेत आम्हाला. टॉस जिंकून आम्ही गोलंदाजी घेऊ. थँक्यू. तुम्ही किती मॅच जिंकलाय कमलगड आणि काय रिझल्ट राहिला आहे? 1 मॅच खेळलो, परंतु पहिली मॅच हारलेलो आहे. नेक्स्ट मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचचं हरण्याचं थोडक्यात कारण शोधलं का? थोडेफार बॉलिंग लाईन जरा वीक पडली, परंतु बॉलिंग लाईन आता स्ट्रॉंग बनवून जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. दोन्ही टीमला देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. साहेब, मी विनंती करेल
सर्वांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती विराजमान होऊया. थँक्यू सो मच. आणि या मॅचचं टॉस आपण पाहिलं तर अर्थातच टॉस जिंकलेला अनिल स्मृती या टीमनं. दे वॉन्ट दी टॉस अन इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जाऊया सेकंड इनिंगसाठी पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू. धन्यवाद. जाऊया आता पहा पूर्वार्धामधला खेळ संपलाय. उत्तरार्धामधल्या खेळाकडे आपण जातोय. फर्स्ट इनिंग संपली आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण जातो आहोत जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजी साडी संघाचा संघनायक मनीष मांढरे मैदानाच्या आतमध्ये आयकॉनिक खेळाडू आहे मनीष. मात्र त्याचा सामना करण्यासाठी अमोल वाडकर आणि प्रथमेश अंबवले हे नाव पाहायला मिळाले. आपण पाहिलं ना तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये व्यूहरचना कशा पद्धतीने आहे. आपण जर पाहिलं तर 30 यार्ड सर्कलमध्ये ट्रॅप रचण्याचा प्रयत्न आहे. ऑफसाईड पूर्णपणे पाक केली आहे. मात्र डीप मध्ये ऑन साईडला प्रोटेक्शन दिलंय मिड विकेटला. तर पहिलाच बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. अतिशय जबरदस्त प्रहार पहिल्याच बॉलवरती ऑफ दी मार्क केलाय. एक धाव घेतली गेली आहे ती बाटने आली आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मनीष मांढरे राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी आलेले आहेत. शरीराची देहबोली पहा. भरगच्च बांधा आहे या पठ्ठ्याचा. मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करावी लागेल. 42चं टार्गेट आहे. हो यावेळी उडवलाय आणि या पठ्ठ्याने सांगितलंय अरे अंतर समजले ना यार, अरे अंतर समजले ना यार, आप महंगे तो हम भी कीमती है. ठोकलाय आणखी एक क्रॅकिंग षटकार. 6 धावा. मनीषजी मयूर मांढरे यांच्याकडून मात्र या खेळाडूसाठी कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रथमेश प्रथम आलेत. हो याही वेळी मिस टाइम झालाय पहा. इथे चुकी झाली आहे क्षेत्ररक्षक. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहिलं ना तर शॉट मिड विकेटला काच सोडली आहे. फार मोठं नुकसान झालं असतं. आता मात्र आपल्या संघाचं नुकसान करून घेतलंय. आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक नयन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. नयन चौधरी घेरा केंजळ गावचे खेळाडू चेक केले जाईल. घेरा केंजळ गावचे खेळाडू आहेत नयन. त्यांच्याकडून चूक झाली आहे मात्र कमबॅक करावं लागेल. अमोल देखील सज्ज झालेत. काय फटका आहे. फॅब्युलस एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका खेळला या पठ्ठ्याने. ठोकला एक क्रॅकिंग मॅग्निफिसंट षटकार. 6 धावा. पहा मैदानाच्या आतमध्ये आहे ना काय घडलंय. अरे तोडायचं ना तर टॉपच्यालाच तोडायचं. विषय हार्ड आहे. मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडूला फटका खेळलाय. पहा आयकॉन वर्सेस आयकॉन पाहायला मिळेल. युद्ध संघर्ष आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हो याही वेळी उडवलाय आणि सांगितलंय अरे वो जिगर ही क्या जिसमें दम नहीं, अरे वो जिगर ही क्या जिसमें दम नहीं, अगर आप चालाक हो तो हम भी शरीफ नहीं. पहा इथे फटका ठोकला या पठ्ठ्याने. आणखी एक 6 षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर कन्सिक्युटिव्ह 2 षटकार ठोकलेत आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो तिसरा षटकार येईल का तर नाही. पहा यावेळी मात्र पॅडलाईन गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. पंच इथे सांगताहेत एका षटकाचा खेळ जो आहे तो संपलेला आहे आणि सर्वाधिक धावसंख्या या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये लगवण्याचं काम केलं गेलंय. मनीष मांढरे यांच्या गोलंदाजीवरती
उत्तुंग 3 षटकार आणि 2 धावा मिळवल्या आणि 20 धावा अंकित केल्या गेल्यात. जिथे 42चा पाठलाग करायचा आहे, आता मात्र समीकरण बदललेलं आहे. जिथे येणारे बॉल 18 आहेत आणि 18 बॉलच्या पाठीमागे 22 धावा. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. जिथे आपण पाहिलं ना तर मॉन्स्टर 11 संघ कमबॅक करू शकतो. त्यांच्याकडे गोलंदाजीची धार ही आहे. ते कमी नाही आहेत, ते थांबलेत. त्यांनी आता मात्र संघर्षाला सुरुवात करतील. पहा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नितीन सनस. हो नितीन पहा यासाठी ओळखले जातात. नितीन सनस राऊंड द विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आल्यानंतर त्यांच्या गोलंदाजीमध्ये एक लय पाहायला मिळते. त्यांच्या गोलंदाजीमध्ये एक चाणक्य नीती पाहायला मिळाली आहे. नितीन सनस फलंदाज जे आक्रमक झालेत ना त्यांना थांबवण्यामध्ये यश मिळवलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. फुलर लेनचा बॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांकडे नजरा वळवल्या गेल्यात. पहा इथे लोअर फुल टॉस चेंज ऑफ पेस. खऱ्या अर्थाने जिगरबाज खेळाडू आहे. नाव आहे नितीन सनस. काय डेअरिंग केली आहे पठ्ठ्याने. फुलर लेन्सचा बॉल तोही चेंज ऑफ पेस मध्ये. म्हणजेच त्याच्याकडे क्षमता आहे. पहा एखादा गोलंदाज हवेमध्ये काटा बदलू शकतो. चर्चा होईल या गोलंदाजाची. नितीन सनस गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो यावेळी मिस टाइम आहे का? नाही, मिस टाइम असला तरी देखील चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 6. येतोय षटकार. कमबॅक केले गेले. फलंदाज देखील कमी नाही आहेत. प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मयूर मांढरे संघ मालक यांकडून हे कॅश प्राइज दिलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल आलाय. जुना बॉल पंच आपण कॅरी करा. फार महत्वाची मॅच आहे. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. ओहो यावेळी पहा लेग ब्रेक. सुपर्ब डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये जरी षटकार लगावला असेल ना तरी नितीन सनस या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. जिथे फलंदाजी फार मोठे फटके खेळत असताना पाहायला मिळाले तरी देखील जिगरबाज गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज आहे ना खऱ्या अर्थाने जिगरबाज गोलंदाज म्हणावं लागेल. मात्र फलंदाज ताकद ते देखील दाखवतायत. ते देखील कमी नाही आहेत. कमबॅक ते देखील करतील. हो पुन्हा एकदा ब्लॉक होल्ड मध्ये. खऱ्या अर्थाने गोलंदाजाकडे जी किमय आहे ना. पहा 5 चेंडू 6 धावा दिल्यात पठ्ठ्याने. नाव आहे नितीन सनस. काय गोलंदाजी केली आहे. प्रभावित केलाय. सकाळच्या सत्रामध्ये आगीचे गोळे टाकताना पाहायला मिळालाय. हो यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या. पहा या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 6 चेंडू 6 धावा दिल्यात. नाव आहे नितीन सनस. मैदानाच्या आतमध्ये फाबुलस गोलंदाजी. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 26. येणारे 12 बॉल. 12 बॉलच्या पाठीमागे 16. 12-16 ची मॅच. काय घडेल पहा. आपण पाहतो ना वाई प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये आहे तरी देखील खेळाडूंमध्ये असलेली चुरस ही नेहमीच पाहायला मिळाली आहे. आपण पाहिलं ना तर चुरस ही सातत्याने लाभलेली आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण जातो. थोडंसं स्पीडअप घ्या संघनायक. नोंद घ्या. थोडंसं स्पीडअप घ्या. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रशांत जाधव हे खेळाडू आलेले आहेत. पहा उंच मारा आहे. हाईट फॅक्टर मॅटर करेल का? आता मात्र या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी मात्र स्ट्राईक एंड वरती अनबिटेबल जोडी आपल्याला पाहायला मिळाली आहे.
अमोल वाडकर वाई सिटी मधून खेळणारा हा पठ्या. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, पाठवलाय सीमारेषे पार. काय फटका खेळलाय, मैदानाच्या आतमध्ये गणित बिघडवून टाकलंय या पठ्याने. आज मात्र आपल्या सर्वाधिक परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न त्याचा राहिलेला आहे. त्याने ठोकलाय षटकार. 6 धावेने धावसंख्या वाढली आहे, सरळ 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. येणारे बॉल 11 बनवायचे आहेत, फक्त आणि फक्त 10. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. 11 बॉल आणि 10ची गरज आहे. प्रशांत जाधव यांच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं ना, तर प्रशांत यांनी थोडासा स्लोवर पद्धतीचा बॉल हाताळला होता, जो गुड लेंथ वरती स्पॉट झाला. तिथून घेणारी उसळी फलंदाजाच्या पट्ट्यामध्ये आला आणि एखादा दानपट्टा फिरवावा ना, तशा पद्धतीने हा पट्टा फिरवला. आपण पाहतोय अमोल वाडकर हे नाव मैदानाच्या आतमध्ये गाजलंय, वाजलं देखील आहे. पुन्हा एकदा हो, यावेळी पहा काय सांगितलं या पठ्ठ्याने. अरे दहशत है ना, वो आंखों में होनी चाहिए, हथियार तो चौकीदार भी रखते हैं. पहा काय फटका खेळलाय, क्रॅकिंग षटकार ठोकलाय. 6 धावा इथे आणखी मिळाल्यात. अमोल वाडकर या नावाचं वादळ या इनिंग मध्ये तो भाषा बोलतोय ना, ती फक्त षटकारांचीच बोलतोय. आतापर्यंत 4 षटकार ठोकलेत त्याने. त्याच्या इनिंग मध्ये 38 धावा, फक्त 4 धाव्यांची गरज आहे. मॅच लवकर फिनिश करण्याचा मानस त्याने दाखवलाय. हो, यावेळी ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मोठा चेस, मॅच फिनिश. वाह, इथे अमोल वाडकर यांनी मात्र आपल्या ब्रँड स्टेटमेंट मध्ये मॅच फिनिश केले. एक स्टेटमेंट दिलाय. इथून पुढे वाई प्रीमियर लीग, या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं ना, तर माननीय जननायक आमदार मकरंद आबा पाटील पुरस्कृत पंकजदादा वाडकर कट्टर मित्र समूह दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य वाई क्रिकेट असोसिएशन आयोजित वाई प्रीमियर लीग 2024 मध्ये एक स्टेटमेंट दिलं या फलंदाजाने. नाव आहे अमोल वाडकर. नक्कीच इथे विजयी संघाचं कौतुक करूया आणि जाऊया सरळ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ओव्हर टू किरण सर. अनिल स्फूर्ती संघ, येस प्लीज या लगेच मैदानामध्ये. अनिल स्फूर्ती लगेच मैदानामध्ये उतरून घ्यायचं प्लीज.